नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। कुंभमेळ्यात 42 ते 45 पर्व स्नान असणार आहेत। किती? 42 ते 45। 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे। 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार आहे। साधारण जर लक्षात घेतलं तर 1 वर्ष 8 महिने 35 दिवस हा कुंभमेळा होतोय। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 2 ऑगस्ट 2027 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी पहिलं शाही स्नान पार पडेल। दुसरं शाही स्नान 31 ऑगस्ट 2027 ला, तर नाशिकमध्ये तिसरं अमृत स्नान 11 सप्टेंबरला, तर त्र्यंबकेश्वरमध्ये तिसरं अमृत स्नान 12 सप्टेंबर 2027 ला होणार आहे। 24 जुलै 2027 ला आखाड्याचं ध्वजारोहण केलं जाईल। यामध्ये 31 ऑक्टोबर 2026 ला रामकुंडावरती ध्वजारोहण होईल। त्याचप्रमाणे कुशावर्त कुंडावरती देखील ध्वजारोहण करण्यात येईल। कुंभमेळ्यात 42 ते 45 पर्व स्नान असणार आहेत। 2 जुलै 2027 ला कृष्णपंचमीला आखाड्यांचं ध्वजारोहण होईल। 24 जुलै 2027 ला आखाड्यांचं ध्वजारोहण झालं की आपण पाहतो की कुंभमेळा समाप्त होतो। 29 जुलै 2027 नंतर नगर प्रदक्षिणा ही पार पडते। पहिलं अमृत स्नान बघा, 2 ऑगस्ट 2027 ला पहिलं अमृत स्नान, द्वितीय अमृत स्नान 31 ऑगस्ट 2027 ला तृतीय अमृत स्नान, 11 सप्टेंबर 2027 ला त्र्यंबकेश्वर कुंभमेळा अमृत स्नान। पहिलं अमृत स्नान हे 2 ऑगस्ट 2027 ला, द्वितीय अमृत स्नान 31 ऑगस्ट 2027 ला, तृतीय अमृत स्नान जे आहे ते 12 सप्टेंबर 2027 ला, माफ करा 12 सप्टेंबर 2027 ला। दीर्घकाळ चालणारा हा सिंहस्थ कुंभमेळा असणार आहे। किती? 1 वर्ष 8 महिने 35 दिवस। सुदैवाने खूप मोठ्या प्रमाणात पर्वाच्या तारखा उपलब्ध आहेत, त्यामुळे कुठल्या तरी एकाच तारखेला खूप गर्दी करण्याची आवश्यकता पडणार नाही। यावेळेचं जो आपला सिंहस्थ कुंभमेळा आहे हा नेहमीपेक्षा जास्त काळ चालणार आहे, त्यामुळे जास्त पर्वणी या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जी काही भाविकांची गर्दी आहे त्याचं योग्य नियोजन हे आपल्याला करण्याची संधी त्यात मिळालेली आहे। नाशिक दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नाशिकच्या पालकमंत्री पदावरनं प्रश्न विचारण्यात आला। कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झाल्या, नाशिकचं पालकमंत्रीपद कधी जाहीर होईल असं विचारण्यात आलं। तर पालकमंत्री पदावरून काही अडलंय का असं उत्तर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं। तर नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नाही का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। मला असं वाटतं की पहिल्यांदा तर शाही स्नान बंद झालेलं आहे, आता फक्त अमृत स्नान होतं, आता शाही स्नान होत नाही। आणि हे अमृत स्नान अत्यंत महत्त्वाचं आहे। पालकमंत्र्याचा आणि त्याचा काय संबंध येतो? अमृत स्नान हे लाखो वर्षापासून चाललेलं आहे। पालकमंत्री जातात येतात राहतात, काही अडलं आहे का? त्यामुळे काही काळजी करू नका।